कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं उचला तिला. कशी पडलीस? बरी आहेस का? धडपडल्या. समाज काही नाही. बरे आहात का तुम्ही? हे घेऊन काय पाय तुझं? काही लागलं का? नाही ते माझा पाय काय तुझं ग बाई? झालं, लीलाई धडपडल्या. हे म्हणजे असं झालं ना, लीलाई धडपडे आणि सगळा कार्यक्रम गडबडे. ओके ना? तुला लागलं नाही ना दुर्गा? हे काय होतं? ऑरेंज ज्यूस आजी. नाही, मला जरा शंका येते. ते घेऊन येशील का बाळा जरा प्लीज? हो आहे, मी आणते ना. काय काय झालंय? हा सरोजनी दे. ऑरेंज ज्यूस वाटत नाहीये. काय झालं आजी? काय? ऑरेंज ज्यूस नाहीये. काय? पपईचा ज्यूस आहे. लीला, बरं झालं तू धडपडलीस. त्यामुळे एक मोठं विघ्न टळेल. नशीब बरं झालं तो सांडलं ते. काय ग बाई? नाही, तुझ्या धांदटपणामुळे आज एक गोष्ट तरी चांगली झाली आपल्या घरात. दुर्गा, तुम्ही ठीक आहात ना? झालं तर. पण लीलाई, तुम्ही दुर्गा वहिनींना पपईचा ज्यूस का देणार होतात? लीलाई, पपई? तुम्ही मुद्दाम केलं हे? नाही दुर्गा, मी का करेन मुद्दाम? मला खरंच माहित नाही पपईचा ज्यूस कसा आला. आणि मुळात आजी, आजचं सगळं जेवण, सगळे ज्यूस, सगळं काही एजंटच्या हॉटेलमधनं आलंय. आणि मी त्यांना स्ट्रिक्टली सांगितलं होतं की ऑरेंज ज्यूसच द्यायचंय. आजी, मला नाही माहितीये पपईचा ज्यूस कसा आला. ठीक आहे. स्टाफ कडनं काहीतरी चूक झाली असणार आहे. पण जाऊ दे, सगळ्यात महत्वाचं काय आहे तर एवढं मोठं विघ्न टळलं. बरोबर आहे ना? दुर्गा, या पुढे देखील तू काही खाशील ना तर जरा काळजी घेत जा प्लीज. बरं नाही, आता देवाच्या कृपेमुळे मोठं संकट टळलं. तुम्ही सगळे आला तिथे. चांगला कार्यक्रम चालू आहे आपल्याकडे. 2-2 घास खाऊन घ्या. हा हा. चल, ऐक, चेक कर जेवण जरा. हो आजी. या तुम्ही इथे बसा. हा, तुम्ही बसा नाही. बसा. काय? ए रेव, आमचा फोटो काढू कधीच राहिलाय. मला सुद्धा तुम्हा दोघींसोबत फोटो काढायचाच होता. कालिंदी ताई, तुम्ही आणि रेवतीने आज झालं गेलं सगळं विसरून माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी हे जे काय केलं ना, ते पाहून मला खरंच खूप छान वाटलंय. थँक्यू. झालं. म्हणाला थँक्यू केलं पर का? काय तुम्ही पण. तुम्हाला म्हणून सांगते, मी आहे ना मनात काही ठेवत नाही. जे आहे ते बोलून मोकळी होते. त्यामुळे झालं गेलं विसरून जा. मागचं उगाळण्यात काही अर्थ आहे का? नाही की नाही? आणि खरं सांगू का, तुम्ही मागचं सगळं विसरून माझ्या रेऊला आपलं मानलत ना, ह्यातच सगळं आलं.
खरंय तुमचं. खरं सांगायचं तर तुमची रेवती मला अजिबात नाही आवडायची. ती चुकीची मुलगी आहे असं कायम वाटायचं मला. पण नाही, तसं नाहीये. रेवती खरंच खूप चांगली मुलगी आहे हे आत्ता कळतंय मला. आणि एवढंच नाही हं, मला स्वतःला ती मनापासून आवडते. आय एम सो प्राऊड ऑफ यू. दुर्गा ताई, काही काय मग मुलगी कोणाची आहे? खरंच आज हे सगळं बघून तुमच्या उपकारांची परतफेड कशी करू हाच विचार करत होते मी. आहे माझ्याकडे एक कल्पना आहे. आहे परतफेड करायची ना तुम्हाला? द्या वचन. वचन? आई, आता वचन वगैरे कशाला? अगं, असं काय करतेस? त्यांना परतफेड करायची की नाही? करू दे. द्या वचन. कसलं वचन? मला वचन द्या की तुम्ही माझ्या रेऊला कायम सांभाळाल, तिला आपलं मानाल आणि नेहमी तिच्याशी चांगलं वागाल. एवढंच ना? रेवती यशची बायको आहे आणि फक्त एवढ्यासाठी नाही हं. मला ही रेवती मनापासून खूप आवडते. म्हणून मी तिच्याशी कायम चांगलीच वागेन. आत्ता कसं? एका आईला दुसरं काय हवं अजून? तर येऊ बाबू, उभी काय राहिलीस? फोटो काढ आमचा फोटो. या. अगं तू सुद्धा ये ना. सेल्फी घेऊ ये. कर सेल्फी काढ. हा चांगला काढ ग. आजी, अहो काय झालं? तुम्हाला काही बरं वाटत नाही का? औषध हवंय का तुम्हाला? काही नकोय मला, बरी आहे मी. एक महत्वाचं काम राहिलं म्हणून बोलवलं. बरं. उभी राहते. का? दुर्गाची दृष्ट काढलीये, आता तुझी दृष्ट काढायची आहे मला. माझी? शांत उभी राहा. आल्या गेल्याची, कुत्र्या मांजराची, चोर चांडाळ्यांची, शेजार पाजाऱ्यांची, ज्यांची कोणाची दृष्ट लागली असेल तर ती निघून जाऊ दे रे दे. आजी, पण मला कोणाची दृष्ट लागणार आहे? बरोबर आहे, कोणाची दृष्ट लागणार आहे? काय तिला तुझ्यासारखी सून मला मिळाली, हेच माझं भाग्य आहे ग बाळा. बघ ना, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती तुझ्याशी कशाही वागवत. असं दुर्गासाठी किती उत्साहानं सगळं काही केलंस. देव करो की सगळं सुख तुझ्याही पदरी पडो. आजी, असं काय म्हणते? दुर्गा माझी सून आहे की नाही? मग माझ्या सुनेसाठी आणि या घरासाठी एवढं तर करायलाच हवं मला. तुम्ही ना उगाच बाबा माझं एवढं कौतुक करा. बापरे, सून आहे कराल. कौतुक आहेच बाबा तुझं, काय करणार. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.